1 कप हरभरा डाळ, ही डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी ॲड करून ती 1 तास भिजत ठेवायची आहे। आता पोळीसाठी लागणारे कणिक भिजवायचे, त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 2 कप मैदा, हा नीट चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, ही ऑप्शनल आहे, 2 चमचे तेल, हे घालून सगळं कोरडंच आधी पीठ मिक्स करून घ्यायचं आहे नीट। त्यानंतर लागेल तशा पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे। ही कणिक थोडी वेगळ्या पद्धतीने भिजवणार आहे, त्यामुळे यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं आहे, म्हणजे खूप जास्त मऊ पीठ नाही मळायचं आहे, डो स्टिफच राहायला पाहिजे। आता एका बाउलमध्ये हा डो असा आपण एकसारखा करून घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये डो ठेवून त्यामध्ये वरून पाणी घालायचं आहे, म्हणजे थोडक्यात आपण पाण्यामध्ये ही अशी डो भिजत ठेवणार आहे किमान 1 तास। आता जी डाळ भिजत ठेवली होती त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ते मी एका कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते। त्यामध्ये 1 कप डाळीसाठी 3 कप पाणी ॲड केलेलं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा तेल घातलेलं आहे, थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि हे प्रेशर कुक करायचे, 4 शिट्ट्या करायच्या आहेत। दिल्यानंतर वाफ गेल्यानंतर हे पुन्हा स्ट्रेन करून घ्यायचे का चाळणीवर। अशा रीतीने ही डाळ छान शिजलेली आहे। ही एकसारखी चाळणीवरच करून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी खाली निघून जातं। हे एक्स्ट्राचं पाणी आपला म्हणजे कट आहे, तो आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे। शिजलेली डाळ एका पॅनमध्ये ॲड करून ती गरम असतानाच पहिला मॅशरने अशी मॅश करून घ्यायची, म्हणजे पुरण लवकर बनतं। त्यानंतर त्यामध्ये 1 कप गूळ ॲड करायचा आहे। आता शिजवलेली डाळ आणि गूळ एकत्र करून पुरण शिजत ठेवायचं आहे। पुरण शिजवताना सुरुवातीला हाय आणि नंतर लो टू मिडियम फ्लेमवर शिजवायचं आहे। गूळ मेल्ट झाल्यानंतर पुरण चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे कंटिन्युअसली स्टर करायचं। पुरण घट्ट होत आलं की त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा किंवा डाव उभा करून बघा, तो व्यवस्थित राहिला म्हणजे आपलं पुरण रेडी आहे। त्यानंतर हे पुरण यंत्रावर किंवा चाळणीवर पुरण वाटून घ्यायचं आहे, असं हे सॉफ्ट पुरण रेडी आहे। आता पोळी करण्यासाठी मगाशी जी आपण कणिक पाण्यात ठेवली होती ती बाहेर काढायची आहे, एका परातीमध्ये पुन्हा एकदा मळून घ्यायची आहे। याचा पूर्ण ओलसरपणा जाईपर्यंत मळायची आहे। त्यामध्ये मी 2 चमचे पुन्हा तेल घातलेलं आहे। असा हा सॉफ्ट डो रेडी आहे। त्याचे आता छोटे छोटे बॉल्स घेऊन आपल्याला ज्या आकाराची पुरणपोळी बनवायची त्यानुसार कणिक घेऊन त्यामध्ये हा पुरणाचा उंडा ठेवायचा आहे। उंडा एका हाताने आतल्या बाजूला दाबून हे असं सील करून घ्यायचं आहे। आता मी ती कोरडी तांदळाची पिठी घातलेली आहे आणि त्यावर मी हातानेच पहिला हा पुरणाचा गोळा प्रेस करून घेणार आहे। त्यानंतर जेंटली आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे। पोळी उचलताना ती खूप नाजूक असते, त्यामुळे मी ही लाटण्यावरून गुंडाळून तव्यावर घातलेली आहे। थोडेसे बबल्स आले की ती हाताने उलथवायची। त्यानंतर त्या बाजूला तेल लावून, तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही, दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची आहे। पोळी लाटताना मी इथे तांदळाच्या पिठीचा वापर केला आहे, कारण तांदळाच्या पिठीवर पोळी लवकर सरकते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पुरणाची पोळी किती टम्म फुगलेली आहे दोन्ही बाजूने।